क्या सच में प्यार छुपाया नहीं जा सकता? शायद यही साबित करते दिखे बॉलीवुड सुपरस्टार आमिर खान। मुंबई में हुए एक ग्लैमरस इवेंट में आमिर खान अपनी लेडी लव गौरी के साथ हाथों में हाथ डाले नजर आए और बस रेड कारपेट पर कैमरे रुकने का नाम ही नहीं ले रहे थे। दोनों की केमिस्ट्री बेहद नेचुरल लग रही थी। वहीं दूसरी तरफ विकी कौशल भी इस इवेंट में पहुंचे। हाल ही में उनकी फिल्म लव एंड वॉर की डिले को लेकर खूब चर्चा चल रही है, लेकिन विकी का काम और सिंपल अंदाज फैंस को फिर पसंद आ गया। ना ज्यादा शो ऑफ, ना कोई एटीट्यूड, बस सादगी और चार्म। चलिए दिखाते हैं आपको इस ग्लैमरस नाइट की खास झलक। नमस्कार. प्रत्येक प्रेरणादायी यशस्वी व्यक्तीच्या मागे एक कथा असते, संघर्षाची, मेहनतीची आणि स्वप्नांची. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. लोकमत सोबत जोडल्या गेलेल्या आठवणी सोबतचे आमचे आणि दरडा परिवाराचे फार जुने संबंध आहेत. जवळपास 3 दशकांहून जास्त जुने संबंध आहेत. आणि जेव्हा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर बरोबर पनोरिकाची सुरुवात झाली तर ते गेले 2015-16 पासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातनं आलेले लोकांना डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो करून ते अवॉर्ड दिले जातात. 3.5 लाख ते 4 लाख कोटी टॅक्सच्या रूपात आम्ही देतो. 42,000 कोटीचं कॉन्ट्रीब्युशन आमचं एक छोटंसं GDPला आहे. आणि जर एम्प्लॉयबिलिटी बद्दल बोललं तर इंडस्ट्री जवळपास 50 लाख जॉब्स क्रिएट करते. इकॉनॉमी मॉडेल घेतलं जवळपास 9 लाख जॉब्स एकट्या पनोरिका आज कॉन्ट्रीब्यूट आणि मुलाखतीचे आमिर खान घेणार आहे. मुख्यमंत्री बोलून झाल्यावर येत आहे का अगोदर येत आहे? पण आलात तुम्ही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो आणि तारे जमीन पर आणि मगाशी की तारे जमीन काढला होता. तारे जमीन पर साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे, पण तोही हिट झाला. तुमचा तारे जमीन पर हिट झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. खरं म्हणजे एका बाजूला राजकारणातला तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शुक्र तारा, असे 2 तारे एकत्र जमिनीवर आपल्याला पाहायला. जी तेल लावलेले पैलवान आहे ते कुणाच्या पकडीमध्ये येत नाही. आणि आमिरजी, तुम्ही कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना धोबी पछाड कधी देऊ शकत नाही हा विश्वास आहे. सुपर मॉडेलही झाले असते, सुपर हिरोही झाले असते. असो, मुळात लोकमत गमतीचा भाग आहे. हे मला वृत्तपत्र वाटत नाही, तर ती सामाजिक भावनेने लोकांसाठी लोकांनी उभारलेली एक अग्रगण्य आणि प्रेरणादायी अशी मोठी संस्था आहे. ज्यांच्या पाठीशी असतं लोकमत, त्यांची राजकारणात वाढते पद. ज्युरी म्हणून मान्यवरांचं काम पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रात प्रतिभेची फक्त त्यांना समाजासमोर आणण्याचं काम लोकमतने यावेळेस केलेलं आहे. त्यांच्या जीवन गाथा ऐकताना म्हणून महाराष्ट्र पुरस्कार म्हणजे अशा कर्तृत्ववान कार्याला दिलेली म्हणूनच